पाईदार महिला माथाडी कामगारांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मागण्या मान्य करा अन्यथा मार्केट कमिटी ठप्प करू, हमाल कामगारांचा इशारा। पोटाच्या भाकरीसाठी लढा, महिला माथाडी कामगारांचाही आंदोलनात मोठा सहभाग। पोटाच्या भाकरीसाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या हमाल, तोलाईदार आणि महिला माथाडी कामगारांच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं कामगारांनी अखेर काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। विशेष म्हणजे या आंदोलनात महिला माथाडी कामगारांनीही मोठ्या संख्येनं सहभागी होत आपल्या हक्कांसाठी ठाम आवाज उठवलाय। महिलांनी हातातील काम बाजूला ठेवत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी न्याय मिळावा, वेतन वेळेवर मिळावं, विमा आणि इतर सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी आंदोलनात सहभाग नोंदवलाय। त्यांच्या डोळ्यातील वेदना आणि चेहऱ्यावरील निर्धार आंदोलनाला वेगळीच ताकद देत होता। यावेळी विकास मगदूम यांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं की प्रशासनानं आमच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल। पुढील टप्प्यात मार्केट कमिटी आणि फळ मार्केटमधील सर्व कामगारही या लढ्यात सहभागी होतील। कामगारांच्या वेतनातील विलंब, पतपेढी रकमेचा प्रश्न, विमा नोंदणी आणि इतर प्रलंबित मागण्यांमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे। प्रशासनानं आता तरी या कष्टकरी हातांचा आक्रोश ऐकावा अशी भावना आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी तुकाराम हाके, बाळासाहेब बंडगर, सुरेश कचरे, बजरंग खोटाळे, बजरंग मोहिते, दे तुपलोंढे यांच्यासह महिला कामगारांचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात कामगारांच्या एकजुटीचं प्रभावी चित्र पाहायला मिळतंय। पाईदारांच्या पतपेढीची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सांगली जिल्हा हमाल पंचायतचा, सांगली जिल्हा तोलाईदार सभेचा, महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाचा, हमाल तोलाईदार महिला कामगार एकजुटीचा, माथाडी मंडळाच्या मनमानी कारभाराचा बंडगरला फोन म्हणताना बोललो नाही। पाईदार महिला माथाडी कामगारांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सांगली जिल्हा माथाडी आणि असुरक्षित कामगार मंडळ या मंडळाकडे अलीकडे चाललेले पूर्णवेळ अध्यक्ष आणि पूर्णवेळ सचिव या दोघांच्या मनमानी कारभाराला वैतागून आणि आरेरावीला वैतागून आज सर्व हमाल बांधवांनी, तोलाईदार बांधवांनी, महिला कामगार बांधवांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। या ठिकाणी माथाडी मंडळाकडून गेल्या 40 वर्ष हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांच्या पतपेढीची रक्कम कपात करून पतपेढीकडे वर्ग केली जात आहे। 40 वर्ष हे नियमितपणे काम सुरू आहे। मात्र गेल्या 2 महिन्यापासून या अधिकाऱ्यांनी कामगारांच्या पगारातून पतसंस्थेची रक्कम वसूल केलेली आहे, परंतु ती पतसंस्थेकडे वर्ग केलेली नाही आहे। त्याचबरोबर गेले 2-2, 3-3 महिने हमाल, महिला माथाडी कामगारांनी, नवीन कामगारांनी नोंदणीसाठी सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली आहे, व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तरी देखील त्यांची 2-2, 3-3 महिने नोंदणी केली जात नाही। त्याचबरोबर राजीनाम्याची प्रकरणं 2-2, 3-3 महिने तशीच पेंडिंग ठेवली जात आहेत। कामगारांच्या विवादाबाबतच्या तारखा वेळच्या वेळी नेमल्या जात नाहीत। ज्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून जिथं खात्री करून निर्णय दिला पाहिजे त्या ठिकाणी कोणताही तशा पद्धतीचा निर्णय घेतला जात नाही, विश्वासात न घेता निर्णय घेतला जात नाही। अशा अनेक कारणाकरिता या ठिकाणी आज हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांनी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे।